तर हे दृश्य आपण पाहतोय मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यासाठी आता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पूजा पार पडते आहे। दीपक केसरकर त्याचबरोबर निलेश राणे यांच्यासह इतरही मान्यवर यावेळी उपस्थित आहेत। मालवणमधील पुतळा दुर्घटनेनंतर तत्कालीन सरकारवर जोरदार टीका झालेली होती आणि त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी मालवणमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा केलेली होती आणि त्याच संदर्भात आता या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी पूजा आता नितेश राणे यांच्या हस्ते पार पडते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फुटी भव्य पुतळा मालवणमध्ये पुन्हा एकदा उभा केला जाणार आहे आणि त्याच पुतळ्याची पायाभरणी आता नितेश राणे यांच्या हस्ते होती आहे। या पुतळ्यासाठीच्या चबुतऱ्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं पुतळा उभारणीला सुरुवात होणार आहे। नैवेद्यार्थे यथांशी था सर्व खाद्य नैवेद्य प्राणायाम मापान व्यायाम उदाहरण समानानं ब्रह्मणेन या विद्यात थेंबत पाणी घ्या। महागणदेवता विग्रहासमर्पणकर्मादेवता फलार्थे महाफलं समर्पयामि इदं परमं देवता प्रसन्नते निमित्तमनोभवति भवे जन्मनि जन्मनि फलेन फलं सर्वं प्रलोकं दशराचर तस्मात् फलप्रदानेन सुखनास्य मनोरथः। तर प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची ही जवळपास 83 फूट इतकी असणार आहे। असा हा भव्य दिव्य पुतळा पुन्हा एकदा मालवण किल्ल्यावर उभारला जाणार आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी पार पडते। आमदार निलेश राणे त्याचबरोबर आमदार दीपक केसरकर यांच्यासह इतरही मान्यवर यावेळी उपस्थित आहेत। मालवणमधील पुतळा दुर्घटनेनंतर तत्कालीन सरकारवर जोरदार टीका झालेली होती आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी याच ठिकाणी भव्य असा पुतळा उभारू अशी घोषणा केलेली होती आणि त्यानंतर या पुतळ्याची पायाभरणी आज नितेश राणे यांच्या हस्ते पार पडते। न त्वां कुलदेवतांच्या गणाविघ्नेश्वरचार्दावक्षे कृष्णविवाह कौतुकं हेतुवराभक्तिवानुगुणानुवर्णनबली शान्तश्रवे शान्तये नित्यं शोधरपूर्णये शुभं कुर्यात् सदा मङ्गलम् जगन्नाथो समाष्टदोषवन्मत्सर्वकामना सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि इदं फलमाति तत्सदेवतां संस्कृतिकामना सर्वदेवता भो नमस्कारं समर्पयामि जय भन्नार भक्त वाढवायचं। तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडतो आहे। शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं पुतळा उभारणीला सुरुवात होणार आहे। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी या ठिकाणी पुन्हा एकदा होणार आहे। त्या दुर्घटनेनंतर तत्कालीन राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आलेली होती। सर्व स्तरातून नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली होती। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आलेला होता आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता त्याच ठिकाणी मालवण किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा पुन्हा एकदा उभारला जाणार आहे। जवळपास 83 फूट इतकी उंची या पुतळ्याची असणार आहे आणि याच पुतळ्याची पायाभरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नुकतीच पार पडली आहे। आज 395वी शिवजयंती आणि त्याच निमित्तानं आजचा महत्त्वाचा दिवस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी पार पडली। माननीय निलेश राणे साहेब आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कोनशिलेचं अनावरण होत आहे। अर्थात आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्या सोबत आहेत। मनोज, आज शिवजयंती आहे आणि त्याच निमित्तानं मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याची पायाभरणी देखील पार पडते। नक्कीच या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती काहीच महिन्यांपूर्वी ती दुर्घटना घडलेली होती, कोसळलेला होता आणि त्यानंतर आता
नव्या पुतळ्याची या ठिकाणी उभारणीसाठी या ठिकाणी पायाभरणी होताना पाहायला मिळते आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही पायाभरणी या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी ते स्थानिक राणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे भाजपचे आमदार जे आहेत कालिदास कोळंबकर ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पाहायला मिळतात। एकंदरीतच्या ज्या पद्धतीने सरकारने घोषणा केली होती या पुतळा दुर्घटनेनंतर की भव्य दिव्य आणि देखणा असा पुतळा उभारण्यात येईल आणि त्या अनुषंगानं सध्या आता पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन पुतळा उभारणी संदर्भातला संकल्प या सरकारने सोडलेला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं ही पायाभरणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। 65 फुटाहून अधिक उंचीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा असणार आहे। ज्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती हा आधीचा पुतळा बसवलेला होता त्याच ठिकाणी हा नवीन पुतळा या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगानं ही पायाभरणीचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। अत्यंत ज्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की भव्य दिव्य आणि देखणा असा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल। नक्कीच मनोज, धन्यवाद या माहितीसाठी।